पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके, लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी, अभिवाचक वसुंधरा पर्वते आणि प्रकरणाचं नाव चणचण ते खणखण. ईद नंतर आम्ही कामाला लागलो आणि मग टेलिफोनची अडचण फारच जाणवायला लागली. हो, मध्यरात्री तळ मजल्यावरचा फोन वाजायला लागायचा आणि वरच्या मजल्यावरच्या बेडरूम मधून धावत खाली पोचेपर्यंत तो बंद व्हायचा आणि मग तो पुन्हा वाजेपर्यंत ताटकळत बसायचं. शेवटी आम्ही घर बदलून घेतलं आणि एका फ्लॅटमध्ये राहायला गेलो. तिथे झोपायच्या खोलीत फोन होता. सुटलो. आमच्या नव्या घरात आम्हाला अरब शेजारी मिळाले. मला अरबी शिकवू इच्छिणाऱ्या छान मैत्रिणी मिळाल्या आणि डॉक्टर करीम जमील नावाचा देवदूत भेटला. हा किंचित नकटा, बुटका, दणकट, निमगोरा, नेहमी शर्ट पॅन्ट मध्ये वावरणारा, नाकात बोलणारा इजिप्शियन ख्रिश्चन मानस रोग तज्ञ. जगाच्या कल्याणासाठीच जन्मला असावा. तो नावाप्रमाणे कनवाळू म्हणजे करीम होता. त्याच्या प्रेमळ चेहऱ्यावर जगाविषयीची कळकळ ओसंडत असे. असा हा तुकारामाचा अरबी अवतार. त्याला आमचा कळवळा आला नसता तरच नवल. व त्या काळामध्ये आठवड्याला एकदा तरी त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलंच. दरवेळी स्वतःच्या घरासाठी बाजारहाट करून आला की काहीही न बोलता बिनदिक्कत घरात घुसून तो आमचा फ्रीज भरून टाकत असे. भाज्या, फळं, दूध, लोणी, चीज सगळं. प्रेमाचा अगदी जुलूम होई. मी त्या वस्तूचा हिशोब ठेवला. 4.5 महिन्यांनी जेव्हा आमचा पगार झाला तेव्हा ते पैसे परत करायला मी गेले. पण या तुकारामानेच नाही तर त्याच्या सौम्य प्रेमळ जिजाऊंनी सुद्धा पैसे घ्यायला सपशेल नकार दिला. हॉस्पिटल मधल्या कुणालाही कसलीही गरज नड असली की हा देवदूत आगंतुक म्हणून तिथे जाऊन त्या माणसाला अगदी पुरेपुरे होईपर्यंत मदत करीत असे. जिहान नावाच्या क्लार्कवर एकदा भलताच आळ आला. जब्बर शिक्षा होणार होती. पण करीमनी त्याच्यासाठी खास शरिया न्याय पद्धतीचा अभ्यास केला. इतकंच नाही तर त्या केसच्या न्यायाधीशाला मशिदीच्या बाहेर प्रार्थनेच्या वेळी जाऊन तो भेटला. एकदा नाही, सतत आठवडाभर भेटत राहिला आणि तिथे देवाजीच्या दारी त्याच्याशी हुज्जत घातली आणि अखेर जिहान निर्दोष सुटला. आमच्या सुरुवातीच्या हलाखीच्या काळात करीम सारखा शेजारी लाभला ही आमची 700 जन्मांची पुण्याई म्हणायची. 4.5 महिने एक पै सुद्धा किंवा एक हलाल सुद्धा आमच्या हातात पडला नव्हता. तोपर्यंत त्या सुरुवातीच्या अवघ्या 100 रियालात अवघाची संसार करणं अवघड होतं. आतापर्यंत उसनवारीसाठी कुणाकडे कधीही पदर पसरला नव्हता. कुणाकडे पैसे मागायला जीभच रेटत नव्हती. हॉस्टेलमधल्या नर्स मुलींशी दोस्ती झाली होती. पण त्या सगळ्या अगदी तुटपुंजी रक्कम जवळ ठेवून बाकी सगळा पगार दरमहा घरी पाठवणाऱ्या. त्यांच्या पुढे हात पसरायचा म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र. अशा वेळी फारशी ओळख सुद्धा नसताना कित्येक डॉक्टरांनी म्हणजे पाकिस्तानी, बांगलादेशी सुद्धा आपण होऊन पैसे देऊ केले. परतफेडीची काही घाई नाही असं आवर्जून सांगत. न जाणो पगार मिळायच्या आधीच परत जावं लागलं तर परतफेड तरी करता यावी म्हणून अखेर आम्ही पुण्याच्याच डॉक्टर पाध्येंकडून 1000 रियाल उसने घेतले. यामुळे एक मात्र झालं की या द्रवरूप सोन्याच्या देशात त्या काळामध्ये आमच्यापाशी असलेल्या पैला सोन्याचं मोल आलं हे निश्चित. पैसे उसने घेतल्यानंतर पहिल्यांदा काळं कापड घेऊन मी एक बुरखा आणि हिजाब शिवला. आता तो हिजाब माझ्या अरबी मैत्रिणींना काही पसंत पडला नाही. त्यांच्यासारखाच फॅशनेबल हिजाब मी विकत घ्यावा असा त्यांनी माझ्या मागे लकडात लावला आणि थोड्याच दिवसांच्या मैत्रीत माझा एकंदरीत बावळटपणा त्यांनी ताडला होताच. विक्रेते मला फसवणारच अशी खात्रीच होती त्यांना. म्हणून या खरेदीला मी त्यांच्याच बरोबर जावं त्याप्रमाणे मी त्यांच्याबरोबर गेले. हे हिजाबांचं दुकान पक्क बेदूछा मळकट करड्या रंगाची ड्यूब लावलेलं होतं. धूळही वास्तव्य करून होतीच. तो विक्रेता बघितल्यानंतर माझा धीरच खचला आणि वाटलं की हा बाबा उभ्या जन्मात कधी त्या गावाच्या म्हणजे हिरवाईच्या आईच्या कुशीतून बाहेर पडला असेल असं वाटतच नव्हतं.
माझा असा अर्जुन झालेला बघून अरबीतून झुंजायचं काम माझ्या मैत्रिणींनी शिरावर घेतलं. त्या तुंबळ वाघ युद्धात चाचपडणाऱ्या माझ्या कानांना सकाळच्या शिकवणीतले काही शब्द पुसटते निसटते असे जाणवत होते. पण त्यांना एका शब्दाची परत परत ठेच लागायला लागली. हा विक्रेत्याच्या बोलण्यात एटलेट हा गुजराती शब्द पुन्हा पुन्हा येतोय असं वाटायला लागलं. या शब्दाचा अरबीमधला काय बरं अर्थ असेल? विचारांच्या तंद्रीमध्ये जीभ नकळत चालली. भाई साहब, तमने गुजराती आवडे छे? आणि त्या धक्क्याने कित्येक वर्ष दडलेल्या सुरुंगाचा स्फोट झाला. बेन तमे क्या ना छो? હું ગોવિંદા બડોદરાનો છું. त्याचा उद्रेक चालूच राहिला. तो 20 वर्षांपूर्वी कुणा व्यापाऱ्याबरोबर सांडणीवरून इथे आला होता. त्याला भारतीय भेटले होते, पण गुजराती बोलणारं कुणीच त्या आडगावामध्ये आजवर गेलेलं नव्हतं. आलोक मेहता आणि गडानी या डॉक्टरांची नावं ऐकूनच तो हुरळला. मग माझ्या अरबी मैत्रिणींनी नेटाने घासाघीस पुढे चालवली. गोविंदानी पटकन मला आवडलेले 2 हिजाब बांधून दिले. मैत्रिणींनी तिच्या पर्समधनं तिला योग्य वाटत होती ती रक्कम काढली, पण त्यांनी ती नाकारली. हे बघ, याहून आम्ही जास्त देणारच नाही हं. तिने भांडणाचा पुढचा अंक सुरू केला. ही माझ्याकडून माझ्या या बहिणीला भेट आहे. पैसे ठेवा ते. त्यांनी तो अंक जिंकला आणि पडदा पाडला. तब्बल 4.5 महिन्यांनी एकदाची आमची पक्की कॉन्ट्रॅक्ट आल्याचा निरोप आला. पण सोबत असंही सांगितलं की ती आणायला आम्हाला दम्मामला जावं लागणार होतं आणि ते सुद्धा सुट्टी घेऊन. शिवाय पगार सोबत मिळण्याची शाश्वती नव्हती. त्यासाठी पुन्हा सुट्टी घेऊन सगळे सोपस्कार करावे लागणार होते. आता मात्र हद्द झाली. आम्ही 12 जण मिळून मुदीर शम्सकडे गेलो. त्याने आमचं कारण ऐकून घेतलं. सध्या रजेचे अर्ज द्या. पुढचं वर्षभर तुमचं काम पाहू. नीट केलं तर ही रजा तुम्हाला माफ करू. बोलाचीच कडी, ना चिठ्ठी ना चपाटी. रजेचा अर्ज मात्र लेखी हवा. उधार घेतलेले पैसे संपत आले होते. आम्ही अडली कोकरं लांडग्याचे पाय धरून मोकळी झालो. उम्मखदराहून 400-500 किलोमीटर दूर असलेल्या दम्मामला जायला बिनदारी सरकारी गाडीतून पहाटे 4लाच निघालो. कदाचित पगार सुद्धा मिळेल म्हणून सगळेच जरा खुशाल होतो. पैसे नगद मिळतात आणि ते सुद्धा हलक्या 5 रियालच्या नोटांच्या रूपात असं ऐकलं होतं. आणि म्हणून त्या पैशांसाठी सोबत लहानशा बॅगा पण घेतल्या होत्या. ड्रायव्हरनी आम्हाला एका ऑफिसमध्ये नेलं. तिथे ही गर्दी उसळली होती. तिच्यामध्ये सौदी, येमेनी, सुदानी, इजिप्शियन तऱ्हेतऱ्हेच्या अरब वेशातली माणसं इकडून तिकडून घाई घाईने घुसळली जात होती. मधून मधून इजिप्शियन उच्चारात एक एक नाव पुकारलं जात होतं. अब्दुल्ला महमद, ओबायदुल्ला महमद, महमद अब्दुल्ला, महमद अब्दुल्ला अबू. आणि मग एका खिडकीशी सगळ्या महमदांची आणि अब्दुल्लांची झुंबड उडत होती. धक्काबुक्की, आरडाओरडा, त्यातच एकमेकांना सलाम आलेकुम आणि मिठ्या हा गोंधळ माजला होता. आणि मग कुठला तरी एक अब्दुल्ला ती बारीची बाजी जिंकून खिडकीमध्ये सहीचं शिक्कामोर्तब करून चुरगळलेल्या, चिकटवून सांधलेल्या, कोमेजलेल्या नोटांची मलूल चळत हातामध्ये मिरवत फुललेल्या चेहऱ्याने बाहेर पडत होता. त्या सगळ्या अब्दुल्ला महमद गोंगाटाचे काळे गोरे उडीद निवडून आमचे कान त्यात आमच्या नावाचे खडे उडकत होते. यथावकाश आम्हालाही हळी दिली गेली. हायली जंबत म्हणजे हेली गणपत बरं का. गावाला हायली म्हणजे उज्ज्वला हेली. प्रत्येकाने काउंटरच्या खिडकीत सही केली की 4.5 महिन्यांच्या पगाराची एवढाली नगद थप्पी हातात पडत होती. बाकी सगळ्यांचं काम झालं, पण प्रोफेसर नारायण खांडेकरांच्या नावाचा ललकार काही होईना. खिडकीतून होणाऱ्या पुकाऱ्यात सारखा आपला एकच इजिप्शियन धोशा लावलेला होता. बद्री 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 मामोगुद म्हणजे बद्री नाही का हजर. शेवटी प्रोफेसरांनी खिडकीशी पाजून विचारलं, नारायण बापूजी खांडेकर आहे का हो नाव? बद्री बाबूगी खांडेकर. तू बाबूगी खांडेकर. बद्री 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 इथे सही कर. नारायणाशी असा बादरायण संबंध जोडणं एक अरबी लिपीत जाणे
ठीक आहे, पैसे सलामत तर ठेवेनात का नावं 50 असं म्हणत रंजीस आलेल्या प्रोफेसरांनी मुकाट्याने सही केली. बिनचूक रक्कम पदरात पडली. सगळ्यांच्या बॅगा आता शिगोशिक भरल्या आणि कुणाला तरी कॉन्ट्रॅक्टची आठवण झाली. ड्रायव्हर तयार होताच. याल्ला याल्ला बिसुरा म्हणजे चला चला लवकर चला. आम्हाला दुसऱ्या एका इमारतीपाशी तो तसा चालत चालत घेऊन गेला. शानोत मामनू दाखलाला मारा खल्ली हे ना म्हणजे बॅगा न्यायला बंदी आहे इमारतीत, सोडा द्या तिथेच. रस्त्यात? तू थांबणार आहेस का इथे? नाही, आत दोस्त आहेत माझे, त्यांना भेटायचंय की मला. मग इथे बॅगांपाशी कोण थांबेल? कोणी नाही. चला चला चला. दम्माम शहर मुंबई सारखं गजबजलेलं, रस्त्यावर भरपूर वर्दळ, कष्टाच्या निकडीच्या पैशाने टुम्म फुगलेल्या बिनकुलपाच्या बॅगा त्या मोठ्या शहराच्या हमरस्त्यात तशाच बेवारशी सोडल्या आणि मनामध्ये देवाचा धावा करीत आम्ही आत गेलो. सगळा वेळ लक्ष बाहेरच घुटमळत होतं. तब्बल 3 तासांनी कॉन्ट्रॅक्टसह बाहेर आलो. बाकीच्यांच्या बॅगा जिथे ठेवल्या होत्या तिथेच, जशाच्या तशा मालकांची वाट बघत होत्या आणि आमची दोघांची बॅग मात्र गायब झालेली होती. हो, तुमचं पाणीच पळालं. भारतामधल्या सोडलेल्या नोकऱ्या, मनावर दगड ठेवून दूर ठेवलेली मुलं, थकलेले आई वडील आणि गेल्या 4.5 महिन्यात हक्काच्या पैशा वाचून झालेली परवड. आज ती कष्टाची कमाई हातात पडल्यानंतरचे ते मोजकेच पण समाधानाचे क्षण. सगळा चित्रपट क्षणार्धात डोळ्यासमोरून सरकला. अहो, मरणोन्मुख माणसाची सुद्धा हीच गत होते म्हणे. सगळ्यांनीच आमच्यासाठी शोधाशोध सुरू केली, पण बॅग काही सापडली नाही. आता मात्र जीव रडकुंडीला आला. पाठ असलेल्या स्तोत्रांची 10 वेळा पारायण झाली. मग आमचा सौदी ड्रायव्हर तेवढ्यात आमचा सौदी ड्रायव्हर अगीब अशामरी त्याच्या मित्रांना भेटून जेवून खाऊन आतून बाहेर आला. केवढा आधार वाटला त्याचा त्या परक्या गावामध्ये. अगीब आमची बॅग चोरीला गेलीले आम्ही कळवळलो. अल्लाच्या राज्यात असलं भलतसलत बोलू नये, पाप लागतं, अगीबने दम भरला. अरे खरंच, बाकीच्या बॅगांबरोबर इथेच ठेवून गेलो होतो. बाकी सगळ्यांचं सामान जिथल्या तिथे आहे, फक्त आमचंच नाहीसं झालंय. बॅगेवर नाव आहे आमचं, पोलिसांना सांगून काही शोधाशोध करता येईल का रे? अगीबची एक लकब होती. आमचं वागणं मूर्खासारखं आहे असं तो शब्दात कधीही म्हणत नसे. काहीही न बोलता एखाद्या मस्तवाल वळूसारखा तो आपल्या जाडजूड मानेला एक हिसडा देत असे. आताही तशीच मान झटकून तो गाडीकडे निघाला. याल्ला चला चला. मला तर रडूच फुटलं. ऊन, संताप, उद्वेग सगळ्यांनी त्रासून यांचा चेहराही लाल बुंद झाला. या दक्तूर शांता तकफी होना दाखल सयारा. अरे डॉक्टर, तुझी बॅग आहे तिथे गाडीत. आगीबच्या चेहऱ्यावरची सुरकुती सुद्धा हल्ली नव्हती. बाकीच्यांनी बॅगा कशा शिस्तीत एकत्र ठेवल्या होत्या आणि तुम्ही मात्र वेंधळ्यासारखी जाणाऱ्या येणाऱ्यांच्या वाटेमध्ये सोडली होती. कुणी अडकळून पडलं असतं म्हणजे. आणि इथे रस्त्यावर सगळी वाट भरून जात होती तुमच्या सगळ्यांच्या बॅगाने. म्हणून मीच मुद्दाम खेप करून ती अगदीच पायात येणारी बॅग गाडीमध्ये नेऊन ठेवली आणि तुम्ही निघालात पोलिसात तक्रार द्यायला. साधा देवावर विश्वास नाही तुमचा. त्याने आमची कान उघडणी केली. तरी घरी पोचेपर्यंत जीवात जीव नव्हता. अहो, घरी गेल्यावर आधी नोटा मोजल्या. एकही नोट इकडची तिकडे झाली नव्हती. नंतर वर्ष संपल्यावर कळलं की त्या दिवशी आमचा खाडाही मांडला गेला नव्हता. मुदीरने आपला शब्द तंतोतंत पाळला होता. सौदी खजूर गोड तर होताच, पण आत बी सुद्धा नव्हती. प्रकरण समाप्त.